सगळे म्हणतात, किती गं शांत असतेस तू, नेहमी हसत असतेस. पण स्वामी, या हसण्यामागचं रडगाणं फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. आजवर सगळ्यांचं केलं, रक्ताचं पाणी केलं त्यांच्यासाठी. कोणाचं मन दुखू नये म्हणून स्वतःचं मन कितीतरी वेळा मारलं, याची गणतीच नाही. जेव्हा जेव्हा कोणाला गरज लागली तेव्हा मी उभी राहिले. पण जेव्हा मला गरज लागली तेव्हा मागे वळून पाहिलं तर फक्त शांतता होती. लोकांनी काय दिलं स्वामी? फक्त जखमा. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच परक्यासारखं वागवलं. ज्यांच्यासाठी अश्रू गाळले त्यांनीच सांगितलं की तू केलंसच काय आमच्यासाठी. एकटीने सगळं सहन केलं, रात्री उशी उशी भिजवून रडले, पण सकाळी पुन्हा तोच मुखवटा चढवून जगासमोर आले. मी ठीक आहे असं म्हणता म्हणता आता स्वतःलाच विसरून गेले मी. लोक म्हणतात मी कठोर झाले, पण माझ्यातल्या त्या हळव्या माणसाला त्यांनीच तर मारून टाकले ना. आता थकले स्वामी मी, या जगाच्या खोट्या नात्यांना निभवता निभवता. आता जीव नकोसा झालाय. लोक म्हणतात देव आहे, मग माझ्याच नशिबी ही एकटाकी का का नेहमी मलाच झुकावं लागतं. पण मग तुमचा चेहरा समोर दिसतो. पण स्वामी, कधी कधी मनात हाही विचार येतो की तुम्ही सोबत आहात. तुमचा चेहरा दिसतो आणि मन शांत होतं. तुम्ही आहात ना. जगाने नाकारलं तरी स्वामी, तुम्ही मला जवळ घ्याल ना. लोक दुखावत राहतील, पण तुम्ही मला मायेची फुंकर घालाल ना. स्वामी, आता कोणाकडून काहीच अपेक्षा नाही आहे. फक्त तुम्ही कधीच माझा हात सोडू नका. या जगात कोणी माझं नसलं तरी चालेल, तुम्ही आहात ना, मग मला कोणाचीही गरज नाही. स्वामी म्हणतात, भलेही जग तुला ओळखणार नाही, पण तुझे अश्रू मोजणारा तो समर्थ बसलाय ना इथे. रडू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचाही स्वामींवर नितांत विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि असेच स्वामींचे प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.